नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्ती असलेल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी उत्तर नगर येथील जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे की दिनकर यांच्या पदाचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काही भाजपच्याच महिला अधिकारी यांनी या जिल्हा अध्यक्षाविरोधात आपल्याकडे लेखी तक्रार दिल्याचा दावा देखील तृप्ती देसाई यांनी यावेळी केला आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलवणे, बियर बारमध्ये बोलवणे, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणे अशा प्रकारचे कृत्य करत असतात. ते आपल्या पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत. अशा लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात करण्यात आल्या आहेत. तर या तक्रारी काही भाजपचे कार्यकर्ते असलेल्या महिलांनी दिली आहे. दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्यांची दहशत माजवून इतरांवर अनेक खोटे गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत, अशी ही तक्रार महिलांनी आपल्याकडे दिल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळची ही व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या विरोधात जाहीरपणे कोणी बोलत नाही आणि बोलल्यास ते एखाद्या गुन्ह्यात त्यांना अडकवतात, असाही गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. श्रीरामपूर येथे एका माजी मंत्र्याच्या बंगल्यात दिनकर यांचे वास्तव्य असून तिथे अनेक गैरप्रकार चालतात, असे महिलांनी सांगितले आहे. महिलांनी याबाबतचा जून महिन्यातील श्रीरामपूर जवळील ढाब्यामधील दारू पिऊन मित्रांबरोबर डान्स करताना तसेच पदासाठी बोलावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जबरदस्ती डान्स करायला लावत असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे त्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. अहिल्यानगर येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष महिलांबाबतीत असे चुकीचे कृत्य करत असतील तर त्याला आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी तातडीने नितीन दिनकर यांचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे मेलद्वारे केली आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष राम शिंदे यांनाही सदर तक्रार मेलद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून याची पूर्णपणे माहिती घ्यावी, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे. त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल, ढाब्यावर बोलवणं, दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं, पार्ट्या करणं, अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चालले आहेत. अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत. आणि अहिल्यानगर हे नाव याच सरकारने जे आहे ते आपण बघितलं असेल नगर जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याला आळा बसला पाहिजे. त्यांचा त्वरित राजीनामा जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचं आहे. ही तक्रार आल्यानंतर आज सकाळी मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे जी आहे ती रितसर तक्रार दिलेली आहे. राम शिंदे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे की यांची त्वरित जी आहे तो राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी. आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी मला ढाब्यावर डान्स करताना, दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा पाठवलेला आहे, तो सुद्धा जो आहे तो मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.